तर छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम या ठिकाणी आक्रमक झालेले आहे। खासदार इम्तियाज जलील आणि ठेवीदार या ठिकाणी आक्रमक झाले। तर विभागीय आयुक्त कार्यालय आवारामध्ये आंदोलकांनी बॅरिकेड तोडून आत प्रवेश करत असल्याचे या ठिकाणी दिसत आहे। खासदार इम्तियाज जलील आणि ठेवीदार या ठिकाणी आक्रमक झाले। विभागीय आयुक्त कार्यालयासमोर त्यांनी हे आंदोलन केलं होतं, मात्र बॅरिकेड्स तोडून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न आंदोलक करतायत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी संतोष जाधव यांच्याकडून। संतोष, नेमका आंदोलन कशासाठी आहे? ठेवीदारांचे करोड रुपये अनेक पतसंस्थांनी आणि बँकांनी ते परत केलेले आहेत। त्याचबरोबर काही संचालक जे आहेत ते जेलमध्ये आहेत, तर काही फरार आहेत। आंदोलकांनी आज त्यांचे पैसे पवित्र घेतला आणि इम्तियाज जलील यांनी आवाहन केल्यानंतर आंदोलक जे आहेत ते विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये गेलेत। आपण इथे पाहू शकतो की आंदोलक आक्रमक झालेत आणि ते गेटमध्ये आत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत। नक्कीच संतोष, आपण पाहतो इथे संभाजीनगरमध्ये एमआयएम आक्रमक झालेली आहे। खासदार इम्तियाज जलील आणि ठेवीदार आक्रमक झालेले असून या ठिकाणी बॅरिकेड्स तोडून त्यांनी आत घुसण्याचा प्रयत्न केल्याचे या ठिकाणी दिसत आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जात आहे। तर बॅरिकेड सोडून आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसलेत। खासदार इम्तियाज जलील आणि ठेवीदार यांनी या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे। पुन्हा एकदा जाऊयात संतोष यांच्याकडे। संतोष, बॅरिकेड सोडून आंदोलक विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसले। तर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या समोर हे आंदोलन करण्यात आलं होतं। आदर्श बँकेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे। तर बॅरिकेड्स तोडून आंदोलक हे विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये घुसलेले आहेत। संभाजीनगरमधली ही दृश्य आपण या ठिकाणी पाहत आहोत। ठेवीदार आक्रमक झाले असून ठेवी बुडवल्याचा आरोप त्यांनी बँकेवर केलाय। जादा व्याजाचा आमिष दाखवून ठेवीदारांची या ठिकाणी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे। आदर्श बँकेतील हजारो ठेवीदारांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे।